सरकार शिक्षणाबाबत संवेदनशील असल्यानंच परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत सादर। भाजप खासदार बासुरी स्वराज यांची लोकसभेमध्ये परखड भूमिका। तर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्याची गरज। एक परीक्षा तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही, श्रीकांत शिंदे यांचं विद्यार्थ्यांना आवाहन। महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करण्याचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या गृह विभागाला सूचना। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्यांची नोंद नसल्याची माहिती। नवे शिक्षण मंत्री अत्याचाराच्या आरोपीला पाठीशी घालणारे। प्रियंका गांधींचा नव्या शिक्षण मंत्र्यांवर हल्लाबोल। शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींकडून प्रियंका गांधींच्या आरोपाचं खंडन। लोकसभेमध्ये आज देखील परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा। राहुल गांधी देखील होणार चर्चेमध्ये सहभागी। दुपारी 12 वाजल्यापासून विधेयकावर होणार चर्चा। नीटच्या पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। शिवराज मोटेगावकर, मनीषा वाघमारे, शुभम खैरनारसह 13 आरोपींचा समावेश। राऊज अव्हेन्यू कोर्टामध्ये आज आरोपपत्रावर सुनावणी। अमित शहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। शरद पवारांनीही गेल्या आठवड्यात घेतली होती मोदींची भेट। भेटीगाठीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण। पुण्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आज पार्थ पवारांचा साखरपुडा। राजकीय मतभेद बाजूला ठेवून पवार कुटुंबीय एकत्र येणार। मोजक्याच लोकांना साखरपुड्याचं निमंत्रण। मुंबई पालिकेची उधळपट्टी। 6 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या स्कॉर्पिओ ऐवजी आता महागड्या इनोवा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव। स्कॉर्पिओ गाडी सोयीची नसल्याचा दावा। आजपासून पुढचे 3 दिवस विदर्भासह राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईसह महानगरामध्ये उद्या आणि परवा पावसाचा जोर वाढणार। मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे नागपूर, गडचिरोली, चंद्रपुरातील शाळांना आज सुट्टी। जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा 65%। मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता अखेर मिटली। मुसळधार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू। राज्यभरामध्ये आज गुरुपौर्णिमेचा उत्साह। गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीमध्ये लाखो साई भक्तांची मांदियाळी। साई समाधी आणि गुरुस्थान मंदिरामध्ये दर्शनासाठी रीघ।